12वी बोर्डामध्ये 90% जास्त जर मार्क्स तुम्हाला मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कारण बोर्डाने खूप महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत। आता ते बदल काय आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण सब्जेक्ट वाइज पेपरच्या पॅटर्न मध्ये काय चेंज झालेला आहे हे बघणार आहोत, बरोबर आहे। आता तुम्ही म्हणताल सर केमिस्ट्रीचा पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे का? तर पेपर पॅटर्न चेंज झालेला नाही, मात्र याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत आणि ते बदल मला तुम्हाला सांगायचे आहेत। बघा ते काय आहेत, तर नवीन अपडेटेड गाइडलाइन्स नुसार अगदी गाइडलाइन्सची पीपीटी सुद्धा पीडीएफ मी सुद्धा इथं लावलेली आहे। त्याच्यानुसार पेपर कसा येणार आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे 12वीचे फॉर्म सुटलेले आहेत। जर तुम्ही आतापर्यंत 12वीचा फॉर्म भरलेला नसेल तर 30 तारीख ही शेवटची तारीख आहे। तुमच्या महाविद्यालयात जा आणि तो फॉर्म भरा, बरोबर आहे। बघा आता एचएससी 2026 बोर्डाचा केमिस्ट्री पेपर पॅटर्न कसा असणार आहे लक्षात ठेवा। तुम्हाला माहित आहे तुमचा 30 मार्काचा प्रॅक्टिकलचा पेपर असणार आहे, बरोबर आहे। याच्यामध्ये 30 मार्काचा प्रॅक्टिकलचा पेपर असणार आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज झालेला नाही। परत एकदा सांगतोय, आपला 30 मार्काचा पेपर असणार आहे आणि 70 मार्काचा काय असणार आहे, थेरी पेपर आहे। मात्र थेरी पेपर बनवण्यासाठी नवीन ज्या गाइडलाइन्स आलेल्या आहेत त्या गाइडलाइन्स म्हणजे सार्वजनिक नाहीये, त्या गाइडलाइन्स फक्त कोणाकडे आलेल्या आहेत, एक्झामिनर्स कडे, बरोबर आहे। आणि असे माझे काही ओळखीचे जे काही एक्झामिनर्स आहेत किंवा जे सर आहेत ज्यांच्याकडे मी शिकण्याकरता होतो, मात्र आज ते 12वी बोर्डाचा पेपर बनवतात, बरोबर आहे। अशी जी टीम असते एक्झामिनरचे, त्या टीम सोबत ज्यावेळेला मी चर्चा केली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला एक पत्र आलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की या वर्षीचा जो पेपर बनवायचा आहे किंवा जे क्वेश्चन सेट करायचे आहेत, हे क्वेश्चन सेट करत असताना तुम्हाला थेरॉटिकल जास्त क्वेश्चन्स द्यायचे नाहीत। म्हणजे काय, मी परत एकदा सांगतोय, बघा आपण सेक्शन वाइज बघणार आहोत। त्यांनी मला कसं सांगितलं की सेक्शन वाइज आम्ही कसे प्रश्न टाकणार आहोत। बघा त्यांनी असं सांगितलं की तुमचं सेक्शन 1 जे असणार आहे, सेक्शन 1 जे असणार आहे ते 1 मार्कासाठी असणार आहे। अगदी पहिलेही तसंच होतं, बरोबर आहे। याच्यामध्ये काय असणार आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे, सिलेक्ट अँड राईट आन्सर क्वेश्चन्स। म्हणजे काय, बघा काही प्रश्न 10 मार्काचा हा काय असणार आहे, एमसीक्यूज असणार आहे। बघा येस, फर्स्ट टू एक्स एमसीक्यूज असणार आहेत, परंतु त्याच्यामध्ये 2 न्यूमेरिकल्स कंपल्सरी आहेत। म्हणजे आपल्याकडे 10 एमसीक्यूज असणार आहेत, मात्र त्याच्यामध्ये 2 न्यूमेरिकल्स कंपल्सरी असणार आहेत। आणि तो 2 न्यूमेरिकल्स कुठून येतात, तर आपल्या फिजिकल केमिस्ट्री मधून येतात। म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला न्यूमेरिकलची भीती वाटत असेल तर क्वेश्चन प्रॅक्टिस आजच सुरू करावी लागेल। येस, पहिली गोष्ट आहे। दुसरा जो आहे, आता सेक्शन 1 मध्ये जो दुसरा प्रश्न असतो तो शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन असतो। म्हणजे काय, व्हेरी शॉर्ट आन्सर, एका वाक्यात किंवा 2 वाक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न असतो। तो सुद्धा 1 मार्काला असतो, लक्षात ठेवा। याच्यामध्ये हे ना 8 प्रश्न असतात। किती प्रश्न असतात, 8 प्रश्न असतात। 8 मार्काला तो प्रश्न असतो आणि 8 मार्काला 8 प्रश्न। त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1 न्यूमेरिकल येणार आहे। म्हणजे काय, तर या वर्षीचा जो पेपर पॅटर्न असणार आहे तो डिफिकल्टी लेवल कडे जास्त जात आहे, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह लेवल कडे जास्त जात आहे, हे तुम्हाला जाणायचं आहे। याच्यानंतर जर आपण विचार करतोय तर सेक्शन बी मध्ये अटेम्प्ट एनी 8, कोणतेही 8 तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। 16 मार्काला तो प्रश्न आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहे। लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन शॉर्ट आन्सर असणार आहेत, मात्र त्याच्यामध्ये सुद्धा परत 2 न्यूमेरिकल्स असणार आहेत, बरोबर। यस, आता हा अटेम्प्ट एनी 8 मधला जो प्रश्न आहे तो थेरॉटिकल असू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मोठे आन्सर्स तुम्हाला लिहायचे आहेत। मात्र जो सेक्शन सी आहे, परत एकदा सांगतोय, जो तुमचा सेक्शन सी आहे, या सेक्शन सी मध्ये 15 ते 26 नंबरचे क्वेश्चन्स असणार आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा 2 न्यूमेरिकल असणार आहेत। 24 मार्काचा तो प्रश्न आहे। मात्र सपोज एखादा प्रश्न आहे हे ना, याच्यामध्ये 8 आणि किती 8 त्रिक 24, इथे 3 मार्काला 1 प्रश्न असणार आहे, बरोबर आहे। 3 मार्काला 1 प्रश्न, पण या 3 मार्काच्या एका प्रश्नामध्ये सुद्धा जास्तीत जास्त 2 है ना, कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 प्रश्न टाकायला सांगितलेले आहेत। म्हणजे परत एकदा सांगतोय, तुम्हाला 3 मार्काचा प्रश्न भेटणार नाहीये। तुम्हाला 3 मार्काचा प्रश्न भेटणार नाहीये, तर तुम्हाला एकतर 2 प्रश्न भेटतील। या प्रश्नामध्ये एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न उपप्रश्न किंवा एका प्रश्नामध्ये 3 उपप्रश्न भेटणार आहेत।
म्हणजे काय आणि जास्तीत जास्त सांगितलं आहे की ते वेगवेगळ्या टॉपिक्स मधून असायला पाहिजेत, जेणेकरून काय होईल तर कॉपी करणारे जे लोक असतील त्यांची संख्या कमी होईल. कारण का आपल्याला सापडायला खूप जास्त वेळ लागतो, बरोबर आहे का नाही, म्हणजे आपल्याला नाही कॉपी करणाऱ्यांना, बरोबर आहे. तो वेळ अजून जास्तीत जास्त लावा आणि कॉपी पासून त्यांची सुटका व्हावी म्हणून काय करण्यात आलेलं आहे तर याला आळा घातलेला आहे. याच्यामध्ये जास्त उपप्रश्न दिलेले आहेत आणि सेक्शन डी हे 3 क्वेश्चन असणार आहेत 12 मार्काला, है ना, म्हणजे 4 मार्काला एक प्रश्न असणार आहे, बरोबर आहे. 4 त्रिक 12, तर 4 त्रिक 12 या प्रश्नामध्ये सुद्धा 4 मार्काला एक प्रश्न नाही तर मिनिमम याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न आणि मॅक्झिमम 4 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे इथं सुद्धा मोठा प्रश्न विचारला जाणार नाही तर इथे सुद्धा उपप्रश्न विचारले जाणार आहेत आणि ते सुद्धा वेगवेगळ्या टॉपिक मधून, बरोबर आहे. येस, म्हणजे काय वन आणि त्याचे सुद्धा वन न्यूमेरिकल आणि सब क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स, आहे ना. एक न्यूमेरिकल विचारला जाईल म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये बघा प्रत्येक मेन प्रश्नामध्ये म्हणजे 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्या 3 प्रश्नामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये एक न्यूमेरिकल असणार आहे. म्हणजे काय तर या वर्षीचा जर आपण विचार केला, परत एकदा सांगतोय मी, है ना, दुसरं पेज घेऊन सांगतोय, या वर्षीचा जर आपण विचार केला तर न्यूमेरिकल्स वर जास्त फोकस केला गेलेला आहे. बघा न्यूमेरिकल्स वर केमिस्ट्री मध्ये जास्त फोकस केला गेलेला आहे. दुसरी गोष्ट काय तर मोठे मोठे थेरी क्वेश्चन्स अवॉइड केलेले आहेत, मोठे मोठे थेरी क्वेश्चन्स अवॉइड केलेले आहेत. आणि तिसरी गोष्ट काय है ना तर सब क्वेश्चन्स जास्त दिलेले आहेत. म्हणजे काय तर कॉपीला आळा बसेल आणि पेपरचा पॅटर्न हा कॉम्पिटेटिव्ह अनालिसिस वर आधारित आहे. परत एकदा सांगतोय म्हणजे काय पेपर पॅटर्न हा कॉम्पिटेटिव्ह आहे, हा थेरॉटिकल नसून हा कॉम्पिटेटिव्ह बेस आहे. म्हणजे आपलं सीबीएसई पॅटर्न कडे वाटचाल आपण करत आहोत. तर लक्षात ठेवा पेपर सॉल्व करत असताना किंवा अजून आपल्याकडे 5 महिने आहेत, 5 महिने तयारी करत असताना आपल्याला या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे आणि तशानुसार आपल्याला काय करायचं आहे पेपर पॅटर्नचा अभ्यास करून पेपरचा अभ्यास करायचा आहे, विषयाचा अभ्यास करायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि तुमची एचएससी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एमव्ही सॅट साठी रजिस्ट्रेशन नसेल केलेलं तर आत्ताच करा आणि जिंका करोडो रुपयांची स्कॉलरशिप आणि करोडो रुपयांचे कॅश प्राइजेस. ऑनलाइन रजिस्ट्रेशन एकदम फ्री आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच. रजिस्टर करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेअर करा. ऑल द बेस्ट.